पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागले आहे। 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जास्त वाहनांचा प्रवास करणं टाळा असा सल्ला प्रत्येक भारतीयाला दिला होता। मात्र तोच सल्ला आता खरा होताना दिसतोय। मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होताना दिसतोय। दूध महागलंय, सीएनजीच्या किमती वाढलेल्या आहे, भाजीपाला महागलाय, पेट्रोल डिझेलचे दरही कडाडले। इथं आता माहित झालं की 3.5 रुपये वाढलाय म्हणून। आता आमच्या गरीब, आता आमच्या सारखे आणखी माझ्याकडे मजदूर वगैरे येतात, ते बिचारे बाहेरून येतात। आता हे एका लिटरवर 3-3, 4-4 रुपये वाढवतील, ते गरीब माणसं कसे भरतील? आता इथून 50-50 किलोमीटर आपल्याला कामाला येतात, ते कसे करतील? आपले 200-300-400 रुपये रोजीमध्ये 150च्या पेट्रोल भरतील ना, 150 रुपये खाण्यापुरता देतील, तर घरी का नेतील? तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे, यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत। त्यासोबतच राजकीय नेत्यांच्याही संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहे। नाना पटोले यांनीही संताप व्यक्त केलाय, पाहूयात। सकाळी पेट्रोल भरायला आलो तेव्हा कळलं की 3 रुपये 20 पैसे पेट्रोलवर वाढले आणि डिझेलवरही 3 रुपये 9 पैसे वाढले। आपण जर पाहिलं तर आता मागे 5 राज्याची निवडणूक झाली तेव्हा किती पेट्रोल लागलं पण कोणती रेट वाढले नाही, आणि आज अचानक रेट वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो। कारण एकीकडे डिझेल जर आपण म्हटलं तर दळणवळण आणि सगळ्याच वस्तू महाग होतील ना, त्याच्यात भाजीपाला असो, किराणा असो, पेट्रोलमुळे ऑटोचे भाव वाढतील, त्याच्यामुळे त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसेल आणि महागाई नक्कीच वाढणार आहे। त्यामुळे सरकारने किमान सध्या तरी याचे रेट वाढवू नये। मी सुद्धा मुंबईमध्ये मेट्रोने प्रवास करतो आहे, त्यामुळं सगळ्यांना आपलं निवेदन आहे की आपण पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि भारताची इकॉनॉमी आहे ती खाली जाऊ नये। तर आम्ही 4 नंबरवर आलेलो आहोत, त्यामुळे भारताची इकॉनॉमी अजून घेऊन जाण्यासाठी पुढे जर लोकांनी समजून घेणं खूप आवश्यक आहे। पण नक्की लोकांना त्रास होणार आहे याच्यावर जाणीव आहे, पण त्या त्रास कमी जास्त होणार नाही या दृष्टिकोनातून नक्की काय पाऊल उचलता येतात का, याचा नक्की नरेंद्र मोदी विचार करणार आहे। तर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला दुसरीकडे कात्री लागलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य संताप व्यक्त करताय। विरोधकांकडूनही संताप व्यक्त होताना दिसतोय। इंधनाचे दर कडाडलेले आहेत, अनेक पेट्रोल पंपांवर तरीही रांगा पाहायला मिळतात, मागणी वाढलेली आहे।